डुबणाऱ्याला तिनक्याचा सहारा। पूल नसल्याने ग्रामस्थांनी केला बांबूचा पूल। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचा झाडावरून सुरू असणारा धोकादायक प्रवास प्रकाश होतात आल्यानंतर याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेशित करून या ठिकाणी साकव बांधण्याच्या प्रक्रियेला कुठलीही गती मिळाली नसतानाच आता अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नदीवरून बांबूने तयार करण्यात आलेल्या लाकडी झुलत्या पुलावरून धोकादायक प्रवास करतानाचे समोर आले आहे। यायला जायला त्रास राहताना म्हणून खाजगी आम्ही पूल बनवलं। 4-5 वर्ष होऊन गेले। आमचे मतदान करताना असा पूल बांधून देणार असं सांगितलं। मी आपला पुढारी लोकांना पूल बी बांधून देते। आमचे अडचण राहते ना म्हणून त्या शाळावाल्याला यायला जायला त्रास राहतो। अंगणवाडी पण त्रास राहतो आणि बाजारात जायचे बहुत त्रास राहतो। दवाखान्यात आणि गरोदर बाई पण दवाखान्यात घेऊन जाते। आज म्हातारे माणसं पण दवाखान्यामध्ये घेऊन जाते। इथेच घेऊन जाते ना त्रास राहतो म्हणून तर पूल बांधले आमचे खाजगी। फुलांचे आता 2,000 ते दोरी लावून बांधली आहे। दरवर्षी ते आमचे बांबू लावून बांधते खाजगी आणि ते बांबू वाहून जाते अजून बांधते अजून वाहून जाते अजून बांधते। नाही आम्हाला पूल पाहिजे होतं। एवढी अडचण आहे। आजारी माणसाला घेऊन जायचं बी आजारी आहे त्यांना बी घेऊन जायचा त्रास राहतो आणि मोठा पूर येऊन जातो। हे पूल बी वाहून जातं अजून लवकर बांधावं लागेल। अजून फुलवंती करमसिंग तडवी मालीआंबा।